नमस्कार मित्रांनो, फार्म लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आपल्या केळीच्या झाडांची अनावश्यक वाढणारी ही जी पिल्ले आहेत ही कट कशी करायची, तसेच याचा समूळ नायनाट कसा करायचा हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर मित्रांनो, ही पिल्ले आपल्या झाडासाठी धोकादायक कशी असतात, कारण की आपल्या झाडांना मिळणारी जी सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ती ही पिल्ले शोषून घेतात आणि आपल्या झाडाचं जे पोषण व्हायला पाहिजे ते होत नाही। त्यामुळे ही पिल्ले आपण लवकरात लवकर कापून टाकायला पाहिजे, जेणेकरून आपली सूक्ष्म अन्नद्रव्ये शोषणार नाही आणि आपल्या झाडांची तसेच फळांची वाढ ही जोमदारपणे होईल। तर चला व्हिडिओ पुढे बघा। मी तुम्हाला दाखवतो हे पिल्लं कशी कट करायचे। सरळ सरळ आपल्या चाकूच्या सहाय्याने याला असं कट मारून घ्यायचा। हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, हे किती पिल्ले, हे बघा, हे अशा प्रकारे हे पिल्लं आहे। हे 3-4 पिल्लं मी आता काढलेली आहे, हे बघू शकता तुम्ही। तर आता ही पिल्लं आपण जरी कट केली तरी पण यामधून ही पिल्लं परत यातून कोंब येणार। त्यासाठी याला चाकूच्या सहाय्याने जवळपास 4 ते 5 इंच जेवढं शक्य असेल तेवढं चाकूने याला कट करायचं आणि यामध्ये शक्य असल्यास आपण सरळ युरिया अथवा युरियाचं पाणी करून यात सोडलं की यात परत कोंब येत नाही। तर मित्रांनो, ह्या पद्धतीनं जर आपण अवलंब केला तर अनावश्यक केळीची पिले ही वाढणार नाही आणि आपल्या झाडाचे सूक्ष्म अन्नद्रव्याचं ते शोषण होणार नाही। हे बघा, अशा पद्धतीने हा जो मी खड्डा केलेला आहे आता, वरच्यावर आपण कितीही वेळा छाटलं तरी पण त्याला कोंब येत राहतात। त्यामुळे आपण सरळ सरळ यात युरिया टाकून द्यायचा। युरिया टाकला की हे पूर्णतः जळून जातं आणि परत त्याला नवीन त्यातून कोंब येत नाही। हे बघू शकता तुम्ही। याला एक कटरसुद्धा असतं दुसरं, त्या कटरच्या साहाय्याने कट करून त्यात युरिया भरला की डायरेक्ट होल त्यामध्ये 1.5 इंचचं। पण आपल्याकडं कटर नसल्यामुळे आपण हे चाकूच्या साहाय्याने कट करत आहोत। हे बघा, आता यात आपण युरिया टाकून देऊ। तर हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण यात युरिया हा भरलेला आहे। आता ह्या पिलातून नवीन कोंब परत येणार नाही। आता हे युरियाचं रात्रीतून पाणी होईल आणि हे पाणी कंप्लीट त्या खोडांमध्ये जिरून जाईल आणि नंतर याला काही नवीन खोडवा यातून येणार नाही, नवीन यातून पील निघणार नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।